क्राईम ब्रांच युनिट 2 चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांची जळगाव जिल्ह्यातील दरोडा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी। मेहुणबारे पोलीस ठाणे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव कडील गुर नंबर 130/2024 भादवी कलम 395-397 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात 16,76,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता। सदर गुन्हा अत्यंत किचकट स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याची उकल होत नव्हती। त्यामुळे जळगाव जिल्ह्यात जास्तीत जास्त दरोडा उघड केलेले नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरकडील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना जळगाव जिल्हा येथे सदर गुन्ह्याचे तपासकामी निवड झाली होती। त्यांनी सदर ठिकाणी झालेल्या दरोड्याच्या ठिकाणी जाऊन गुन्ह्याची प्राथमिक माहिती घेऊन सदर गुन्हा झाल्याचे पद्धतीने निरीक्षण करून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपितांची माहिती घेऊन सदर गुन्हा करणारे हे मध्य प्रदेश येथील नांदिया धौली सातपुडा परिसर येथील आरोपी असल्याचे निष्पन्न करून सदर ठिकाणी जळगावकडील पोलीस अधिकारी अंमलदार स्टाफसह जाऊन डोंगर दऱ्या पार करून जीवाची पर्वा न करता अधिक परिश्रम घेऊन सदर गुन्हा करणारे एकूण 4 आरोपी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली। त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एकूण 192 ग्रॅम सोने जप्त करून व गुन्ह्यात वापरलेले वाहने एकूण 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपितांची सखोल चौकशी त्यांनी जळगाव जिल्ह्यात आणखी दरोडे उकल होण्याची दाट शक्यता आहे। अशा या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सीताराम कोले, पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक यांनी मोलाचे मार्गदर्शन करून त्यांचे अभिनंदन केले। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।